रत्नाकडे आतमध्ये शिरणार आहे बाई. ही तर डेअरिंग आहे पूर्ण अशी. गावाकडे मस्त मुसळधार पाऊस. आणि आता आपण ना रम्या गेल्या आतमध्ये टोके काढायला बघा. रम्या टोके काढतोय मस्त बघा. एक टोका काढलाय त्यांनी. माशांची कंडीच्या माशांची वल्ग. हो सॉलिड मासे बघा. असे खतरनाक वल्गन वल्गन. नमस्कार मंडळी, मी संदेश. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी गावी आहे ना कोकणामध्ये छान असा पाऊस रिमझिम पडतो असं. तर आज आपण ना पारंपरिक पद्धतीने मासेमारी कशी केली जाते ते तुम्हाला आज आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी दाखवता येणार आहे. तर मंडळी आता आपण जाऊया नदीच्या बांधाला, म्हणजे आपला टोक्याचा बांधा आहे तिकडे जाऊया आपण. खूप सारी मजा येणार आहे, एन्जॉयमेंट. आणि पाणी पण नदीला खूप सारा आलेलं आहे. तर चला जाऊया आपण आता नदीकडे. मस्त आहे बघा, किती जण आहेत बघा आपले. किती जण आहेत आपले मित्र बघा. अरे बापरे, काय करताय ते? अरे काय करताय काय? भिजवत आहेत त्याला, बिचारायला भिजवत आहेत. चला जाऊया आपण आता नदीकडे. पाणी बघा किती आहे नदीला. आपण बोललं नाही ते झोपडी अशी करतो इथे. मस्त थंडी लागली की इथे शेकोडीला येतो. कुत्रा पण आहे आपल्या इकडे. काय बोलतोय, मासं पकडायला आलास का नाही? मासं चल, जो मासं पकडायचं आपल्याला. चड्डे बिड्डे बदलतात पोरं. आता नदीकडे जाऊया आपण खाली. तिकडे पण आहे. चला लोक चला चला. तो सर्वांनी भिजायचं आहे. मस्त आपली झोपडी बघा छान अशी. खूप सारी मजा येणार आहे की नाही? एकदम धमाल मस्ती करायची आपल्याला आता. थंडीचे मासे पावसामध्ये असं, म्हणजे कोकणामध्ये रिमझिम असा पाऊस सुरू झालेला आहे इकडे. सुंदर आता जाऊया आपण आता नदीच्या आपल्या वाट बघा कशी आहे इकडे. मळमळीत वाट आहे. पाय बिस्ता टाकला ना फ्रॅक्चर बिक्चर व्हायचा. हळूहळू जायला लागतो. चला ठीक आहे, चला जाऊया पुढे पुढे बघा. आपला नदीचा बांधा जबरदस्त असा रिमझिम पाऊस कोकणात. आणि असं छान असं पाणी बघा ना, क्लीन पाणी एकदम खतरनाक. आपला बांधा काहीतरी रत्नागिरीला करतोय इकडे. टाळी वेळे लावतोय काहीतरी, बंदोबस्त काहीतरी करतोय. हा बघा आपला बांधा. कसला पाणी आहे बघा ना. हो, जी आपण 2 वर्षापूर्वी आपण मासे पकडलेले त्याच्या आपण ह्या टायमाला पण पकडायचे आहेत. मस्तपैकी चिपाटे बिपाटे लावून, म्हणजे थांबले विंबले असे काहीतरी लावतात सपोर्ट. प्लॅस्टिक बिस्टिक टाकतात आणि तसं पकडायचं आहे. जबरदस्त मजा येणार आहे आता. कापड कापड ही सिस्टम लय भारी आहे. 2 वर्षापूर्वी आम्ही बघितली होती अशी. हा पाणी काय थंड आहे रे, एक नंबर पाणी. आणि क्लीन पण पाणी आहे मस्त छान असा. बघूया किती मासे भेटतात. रत्नागिरीला सिस्टमॅटिकली त्याच्या पद्धतीने करतो काहीतरी असं. फिरता येते ना. पाणी बघा किती खूप सारं पाणी आहे. असा जर टाकला ना प्लॅस्टिक तर कसं, म्हणजे आतमध्ये त्या शिरायला पण व्यवस्थित होतं असं. तरी पाणी बऱ्यापैकी कमीच आहे थोडं एवढं. या 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 लवकर या. खतरनाक मोठे मोठे सापडे पाहिजे तसं. सागर आलाय भाई, सागर आलाय. सागर इथंच असतो रात्र आणि दिवस. जास्त पुढे नको झाला. पाणी आता कमी आहे ना बाब्या? बाब्या शाबास. लागला लागला मस्त. वा वा लागला जो कापड आपला. शाबास शाबास. पुढे जायला नको, आपला शाबास होईल इकडं. काही पिशवी घेऊन आला इकडे सार्थक आपला बाब्या. काय पाहिजे तुला? ते चप्पल पकड पकड जो यार. जाय वाचल व्हावल जो. किती जण बघा भेंडी. आपण गडगावर उभे राहावे इकडे बघा. मस्त असा सिस्टमॅटिकली बनवलेला आहे इकडे. खाली नको, खाली जा. मंडळी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघत असाल पाणी किती कमी होतं आणि आता पाणी बघा कितीपर्यंत लागलं त्या म्हणजे सापड्याला. आता रत्नागिरीचा आतमध्ये शिरणार आहे बाई. ही तर डेअरिंग आहे पूर्ण अशी. बाबा तू पण जाणार आहे? तो मासे बघतो बघायला. खाली पण जायचं आपल्याला. जाऊया आपण. हे बघा थोडी जजमेंट. आणि आपले टोके तिकडे असतात गेला आतमध्ये बघा. लय भारी आहे. आपला कॅमेरा टाकला जात म्हणजे अजून इथेच आहे.
अरे भाई आणला रत्नाकर दादानी. नाही पडत मासे, पडत नाहीत थोडे पण. पाणी बघा किती जबरदस्त पाणी आहे असं. पाणी आहे ना आतमध्ये. परत जातोय रत्नाकरला दम घेऊन परत जातोय. कमी पकडतो हे बघा असं जायला लागतो आतमध्ये. म्हणजे गेला रत्नाकर आतमध्ये गेला. आता लय आतमध्ये गेला. आता आतमध्ये गेला लय. खतरनाक एक नंबर भाई. आणि त्या मळ्याच्या साईज बघाल ना तुम्ही. जबरदस्त. आपण आता पुढे झोपडीमध्ये पण जाऊया. जबरदस्त मजा वाटली. चला ठीक आहे. खतरनाक खतरनाक. लय महिन्यात लय बेकार आतमध्ये जायला लागते बघा ना. पुन्हा एकदा जातो आतमध्ये. पाऊस पण पडतोय ना. जसं पाऊस पडतो तसं पाणी वाढतं. असं भीती वाटते थोडी. म्हणजे कधी पण पाणी वरतून येऊ शकतो. असा गेला परत आतमध्ये. एवढा दम घेणं, श्वास घेणं एवढं आतमध्ये. हा ना यार. लावला टोका लावला. एक टोका लावला. एवढा श्वास घ्यायला लागतो आतमध्ये. हे बघा आपण दुसरा एक टोका काढला इथे. ह्याच्यामध्ये पण थोडेफार भेटले आपल्याला. बघा राहू दे. हा पावसात जरा कुठेतरी ऊन पाड ऊन म्हणजे बरं पडेल आम्हाला पण. मासे अजून भेटतील आम्हाला चांगले. खूप सारा नदीला आमच्या पाणी आलंय. छान अशी पारंपरिक पद्धतीने आम्ही मासेमारी अशी करत असतो. छान अशा टोक्याचा बांधणे आपला. टोके बघा कसे मस्तपैकी असे विणलेले आहेत. पाणी बघा ना किती निव्वळ पाणी आहे. छान असं नदीला पाणी बघा. दगडे पण वाहत येत आहे त्याच्या. पाणी वाढत चाललंय ना. वातोली बघा. आमची वातोली दिसत पण नाही इकडे. एवढी मोठी नदी आहे ही. जगबुडी नदीला मिळत असते ही छान अशी नदी आपल्याला पाहायला भेटते. तर म्हणजे ना जसं ते काढतो तसे पण लावायला लागतात तसे. नंतर परत मासे भेटणार नाही. जर तसे लावले ना आपण चांगले तर ते मासे तरी भेटू शकतात आपल्याला. पुन्हा एकदा दोन लावायला गेले तर मासे सोडले ना आपल्याला तर मासे पुन्हा आपल्याला भेटणार. टोके लावायला लागतात. त्यालाच माहिती कसं कुठे टोके कुठे लावायचे काय. लावतोय फटाफट लावतोय. व्यवस्थित लावतोय. नाही तर जर टोके त्यांनी व्यवस्थित नसते लावले परत बाहेर आले असते. बरोबर लावतोय ते. सगळ्यात आतमध्ये टाकून बांबूमध्ये. पाणी तुम्हाला दाखवतो. पहिला पाणी किती होता आणि आता पाणी किती आहे ते बघूया आपण. जेव्हा टायमाला आपण नवीन बांधण बनवलेलं तेव्हा कसा पाणी कसा आपला. हां त्याचा व्हिडिओ मी साईडला ठेवतो तुम्हाला दाखवतो. तो पण बघा तुम्ही. ना पाणी खूप आलंय. आपल्याला वातुलीसाठी ना मोठे मोठे दगडे टाकायचे. वातुलीसाठी मोठे मोठे दगडी म्हणजे मासा असा वरती चढण्यासाठी. अरे बाबा जबरदस्त. मुंबईतून आले मस्तपैकी थंडीचे मासे काय हा. म्हणजे अंगा मेहनत पण पाहिजे त्याशिवाय मासे जिरणार नाही. मेहनत केल्याशिवाय काय भेटत नाही मासे. हे मासे आपल्याला
मोठे मोठे दगडी उचलण्याचं कसरत चालू आहे इकडे. सार्थक पुढे आहे आणि आब्या पण पुढे. आमचा बाब्या नाही आला, फक्त बाब्या असताना बाई मोठ्या मोठ्या दगडी टाकल्या असतात त्यांनी. वातुलीला दगडी टाकायचे आपल्याला. पाणी अजून फक्त कमी झाला ना भाई, अजून मासे मारायला एवढी मजा येणार आहे ना. इकडे भेटलेत आपले थोडेफार मासे. मोठ्या मोठ्या दगडी आपण आणलेले आहेत ना, वातुली लावायचे त्या मोठ्या दगडी. थोडं बांधण्याचं आपण काम करतो छान असं. चला मोठ्या मोठ्या दगडी आपल्याला लावायचे, म्हणजे कसं मासा वर चढायला चांगला पडतो त्यांना. ते वातुली पूर्ण असे धोतले पूर्ण खाली असं. आणि पाऊस कुठेतरी कमी झाला, बरं झालं. तो ना किती पाणी आहे. तो वेगळा नदीचा आणि ही वेगळा, दोन नदीचा पाणीचा संगम इकडे होतो. तो ही छोटी नदी आणि तिकडे मोठी नदी अशी. मोठा होतो काय पुढे गेली मयूर आहे. आई रगड उतरचं काम करतोय. खतरनाक असा बघा, बघू शकतो तुम्ही आपली मेहनत. एकदम खतरनाकाच्या दगडी उचलत आहेत दोघे जण. बघू शकता संदेश दादा दगड उचलतोय. अशा प्रकारे आता दगड उचलून फेकेल संदेश दादा. बघू शकता एक नंबर. आपण बांधण्यातून जे मासे आणले ना ते टोपलीमध्ये आपण ओततोय. मोठी साईज आहे अशी मळी मासा. थोडीफार खडी आले. माशाची साईज बघा, हे बघा असा मासा भेटायला पाहिजे. बघा खाडीतला मासा आला आपल्या हातात बांधण्यामध्ये मस्त छान असं. आणि हा मासा आहे ना म्हणजे बघा, हा मली मासा आहे ना, ह्याच्यामध्ये अंडी असतात. आणि आताचा मासा जो खायला आहे ना एक नंबर. मुंबईकर पुणेकर ना खास कोकणामध्ये ना थंडीच्या माशांसाठी येत असतात. ते बघा आपल्याला मासे असे 1-2 किलो आपल्याला मासे भेटले छान असे. एक नंबर खतरनाक कामच झालं आपला बाक्या. तर म्हणजे इथे ना 2 नद्यांचा संगम होत असतो. ती मोठी नदी आणि छोटी नदी बघा इकडे. आणि तिकडे वरती पुढे बांधण पण कोण येतं तरी. हे छोट्या नदीला इकडे पण बांधण आहे आणि हा मोठ्या नदीला बांधण ह्यांचं आहे, ह्या लोकांचं. छान असं बघा आपल्याला ही नदी आहे ना जगबुडी नदीला जाऊन मिळत असते. हे बांधण तर आहेच, त्यांच्या झोपड्या बघा कशा आहेत, किती झोपड्या आहेत बघा. खूप साऱ्या झोपड्या आहेत पाहायला भेटतात. हे रात्रीचे लोक इथेच झोपतात. जोपर्यंत मासे भेटतात ना तोपर्यंत इकडे भेटतात. संदीप भाऊ इकडे आपला मित्र आहे, वर्ग मित्र. छान असा पाऊस पडतोय. तर आम्ही बघा यांच्या झोपड्या मस्त बिडी छान छान झोपड्या. अशी काय मासे भेटलं सूर्या काय बोलता. हा सुनील कुठे झोपला आहे. अच्छा वरच्या बांधव आहे. ओके ओके. नदीच्या बांधण्यावरती आपण आलो. छान असा पाऊस पडतोय गावाकडे, मस्त मुसळधार पाऊस. आणि आता आपण ना रम्या गेल्या आतमध्ये टोके काढायले बघा. रमेश टोके काढतोय मस्त बघा. एक टोका काढलाय त्यांनी. पिशवी पण काकाने घेऊन आले तिकडे बघा. मस्त वातोली पण किती बघा, जबरदस्त पाणी असं इथं. रमेश आहेत ना मासे. रमेश मस्त एक्सपर्ट आहे मासे काढण्यात. हा आला जो मासा घेऊन. मोठा टोका आपण झोपून गेल्याच्यानंतर पुन्हा बघूया आपण किती मासे भेटलेत ते. खतरनाक. गावाकडे असा हा आपल्याला अनुभव आपल्याला पाहायला भेटतो. थंडीच्या वाटते म्हणजे ज्या टायमाला जून महिन्याच्या नंतर 8 जून महिना जेव्हा चालू होतो ते जुलै महिन्यापर्यंत आपण थंडीचे मासे भेटत असतात. आपल्या सुनीलचे वडील आहे तिकडे सुरेश काका. मस्तपैकी त्यांचा हा बांधण आहे. तुमचा एकच आहे का हा. ओके ओके. काय मेहनत असते काका. लय मेहनत असते ना. लय उन्हातून एवढं बांधायचं बांधण. किती 3 महिने होते. काय मस्त भेटतात बघा मासे भेटतात जबरदस्त. हो साईज मस्त मोठे मासे आहेत. एवढे काढलेले असतात तसेच तेवढे लावायला लागतात व्यवस्थित असे. जर नाही लावला तर तो पुन्हा वावत असा मासा येत असतो बाहेर.
छान असा मस्त पाऊस पडतो आणि पुढून आमचा बाहुबली येतोय बघा कसा रमिया बाहुबली येतोय. बाहुबली येतोय. चला येऊ दे टोका भरून घेऊ. तिकडून येणार आहे बघा आमचा बाहुबली. एक नंबर मासे बघा फ्रेश कसे आहेत. अर्धा टोक्यापेक्षा जास्त आणले नसे. रम्या बऱ्याच ना रम्या आला आमचा कोकणातला बाहुबली. अरे पोरांनो चला जो लोक बघायला बघ किती आवडी जो वाटणार बाहेर बाहेर ठोकली ठेवा. दादा बाहेर मासा तो पडत राहतो. खतरनाक माशांची थंडीच्या माशांची वल्गळ. पाहिजे तसा मासा पाहिजे तसा सगळ्याला भेटते. ना तरच ना तुमचं साईज तशी आहे बडे मोठी म्हणजे मीडियम साईज आहे. काका आलेत मासे घेऊन. मासे कुठून तरी आले. काका तुम्ही कुठून आले मासे घ्यायला? किसंगीवरून. बापरे खूप सारे. किती मला वाटते 30-35 किलो असतील हे. 30-35 किलो मासे घेऊन आले. तळ्यामध्ये आलेत मासे घ्यायला. हा काय तुमचं नाव काय? बाबा भोसले. अच्छा माझी सरपंच आहे तिकडे. आज मासे नेण्यासाठी आले. थंडीचे मासे म्हणजे वल्गनचे मासे बोलतो त्याला. म्हणजे आपल्या रम्याच्या बांधाला आपल्याला मासे बघा कसे भेटलेत. एक नंबर आहे बघा. आणि साईज बघाल ना तुम्ही. मळी साईज बघा एक नंबर अशी जबरदस्त साईज आहे अशी मळ्याची. आणि हा मासा खायला एक नंबर टेस्टी असतो. आणि अंडी असतात त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये अंडी खूप आहे जबरदस्त असे ते बघा. अजून दुसरे घेऊन येतात खालून बघूया. वल्गनच वल्गन नुसते आपल्याला पाहायला भेटते इकडे. आता हे नंतर विकायला घेऊन जातात मासे असे. आपण पण थोडेफार घेतलेले आहेत. हे बघा एवढे आता आणतात ते खालून इकडून. काकानी मासे आणतात मस्तपैकी. एक गोणी भरून आणले मस्त. एक मला वाटते 7-8 किलो आणले असतील त्याच्यात. होता मस्त असा. हां तर इथे साफ बी करायला लागतात थोडेसे असे. आहे वा फ्रेश मासा असा. हां फ्रेश दाखवा जरा असा. हे बघा मासे बघा. अरे सुतेरी बघा खतरनाक. सुतेरी काकी जरा सुतेरी वतला हो उचला. सावका हे बघा सुतेरी भाऊ. त्याला वाम बोलत असतो आपण. हां अरे बाबा काटा लागेल हां सुतेरी बघा. अभियान उचल बाबे उचल. काटा तिचा बेकार असतो. काय आहे हां साईज बघा. ताई दाखवा. हा साईज दाखवा जरा अशी. एक मिनिट थांबा. पकड जरा इकडे द्या. हा दाखवा जरा. असा बघा मासा बघा यार. कसला मली मासा आहे. हा अच्छा का ते बघा ना काय वाटतं ना खतरनाक. असा मासा जर भेटले ना बापरे. संदीप बोलतो मला मासा द्या बोलतो. काम करता सुतेरी बाहेर येते. हो कशी आहे बघा ना. गेली तर पाण्यात ना. हा बाबे दाखव. आबे हा हो का कसा लावतो ना काटा. दीपक भाऊ आपला आलाय मासे घेऊन. भाई एक नंबर. एक 20 किलो तरी मासे घेऊन आलाय. दीपक दाखव जरा मासे. दीपक एक साडी का टाकायला लागते खालती अशी का? अशी टाकायला का लागते काय? असं आहे का? ओके हां हो सॉलिड खतरनाक. मग आता हे आता दीपक कुठे आता विकायला घेऊन जाणार? नाक्यात भरण्या नाक्यात 400 रुपये केजी. ओके दीपकचा भाव 400 रुपये केजी. मावशी जर दाखवा. मासे बघा असे खतरनाक. वल्गन ही खरी वल्गन आहे आपली. हा आता हे निवडणार का तुम्ही? हो ताई हे निवडणार आता. अच्छा कचरा. ओके अच्छा दगड बिगड आलेला तो कचरा काढणार आता. सही मस्त आहे. मी मदत करू का हो? म्हणजे मला एक वाटा भेटला तर बरं आहे आपला. बघा मस्त निवडण्याचं काम चालू आहे इकडे. आता हे ना भरणं खेडच्या इकडे घेऊन जाणार. आणि सुतेरी बघा ह्याचा काटा बेकार असतो. सुतेरी बघा होय
सकाळी का नाही आला हो दुसरी पण आहे सुट्टी रे मी आता तू परवाच्या दिवशी आला होता तुफान तुफान मासा तुफान हा मासा आहे बघा ना मळी मासा जबरदस्त आहे खतरनाक वाटतो ह्याच्यावर मोठे मोठे भेटतात नदीला मासे आपल्या 4 मासे घेतले बोलतात 1 किलो झाले मासे आता माशाची साईज म्हणून मी पहिल्यांदाच बघतो असे मासे एवढे बघा खतरनाक चला आता आपण निघालोय घरी जायला खूप सारी धमाल मस्ती आपण या बांधावरती केलेली आहे 2-3 बांधावरती आपण अशी मस्ती धमाल मस्ती केलेली आहे छान अशी तर फायनली आपण हा चंडीच्या माशांचा व्हिडिओ इथेच थांबवतोय व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी बाय धन्यवाद